इच्छा जर तुझी योग्य माझ्या मनाला वाटली, तर या वैकुंठीच्या नारायणांच्या त्या बुद्धिमत्तेला पटली, तर तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. देवा, मला अन्य काही नकोय. आपल्या आश्रयाला तू देवेंद्र आहे, देवेंद्र आहे, तो माझा स्वाधीन करा. मग हे हनुमंता, ज्या इच्छेने तुझी पावली माझ्या वैकुंठ धामापर्यंत पडली आहे, ज्या देवेंद्राला अभय मी दिलाय, जो माझ्या आज्ञेत अभयात आहे, तो जर का तुझ्या स्वाधीन बाबा अशी तुझी सदिच्छा असेल, तर वैकुंठीचा नारायण तुला एकच सांगेल ही तुझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. देवा, मी जाणतोय जगाचा पालन करता तू देव आहे. पालन करे हे अभय तू दिलंय. पण देवा, मी चाललोय याच्या मग त्रण आहे, यालाही तसंच कारण आहे. असं काय कारण? सुग्रीवाच्या लग्नात हा वेगळा आणू पाहतोय आणि ते लग्न सुरळीत व्हावं ही माझी इच्छा आहे. तुझी इच्छा योग्य आहे, मी नाही असं म्हणत नाही. तुझ्या मतानं तुझी इच्छा योग्य आहे, पण माझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडले, देवतांचे शब्द पूर्ण करणं दैवी तत्व या नात्यानं माझं बरीत आहे. अर्थात ज्या देवेंद्राला मी अभय दिलाय, माझा शब्द मी वाह्यात जाऊ देणार नाही. तुझी इच्छा तरी योग्य असली तरी तो माझा अभय मी तिला दिलाय. अर्थात तुझी इच्छा या क्षणी पूर्ण होऊ शकते. देवा, गंधर्वराज परब यानं ज्या मुहूर्तावर आपल्या कन्येचं आणि तुझ्याचं लग्न करण्याचं ठरवलं, ती वेळी टळून गेली. अजूनही जननिंदा होऊ नये, जनापवा होऊ नये म्हणून लग्न होणं जरुरी आहे आणि ते जर व्हायला हवं, याला माझ्या स्वाधीन करावंच लागेल. मग हे हनुमंता, तुझ्या परीने तुझी इच्छा पूर्ण करणं तुझी जबाबदारी आहे.